नमस्कार, मी दिनेश कांजे. आपण बघताय न्यूज डंका. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसने नेहमीप्रमाणे अल्पसंख्याकांची कड घेणारा प्रचार केला, मुस्लिमांच्या बाजूने प्रचार केला, हिंदूंच्या विरोधात प्रचार केला आणि आपले 99 खासदार जिंकून आणले. आता काँग्रेस या मुस्लिम मतांची किंमत चुकवते, हिंदूंची बदनामी करते. लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदू समाज हा हिंसक आहे अशा प्रकारचं विधान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या विधानाला आक्षेप घेतला, या विधानाचं खंडन केलं. याचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात सुद्धा उमटले. विधान परिषदेमध्ये भाजपचे नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव मांडण्याची सूचना केली आणि या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये बाचाबाची झाली. दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. दानवे यांनी आपल्या शिवीगाळाचे समर्थन केलं. दानवे असं म्हणाले की मी माझ्या शिवसैनिकाचा अवतार कसा असतो ते दाखवलं. दानवे यांनी यातला थोडासा अवतार जर राहुल गांधी यांना दाखवला असता, काँग्रेस पक्षाला दाखवला असता, तर कदाचित काँग्रेस पक्षाचे नेते, देशाचे विरोधी पक्षनेते संसदेमध्ये हिंदूंचा अपमान करणारं विधान करायला धजावले नसते. राहुल गांधी यांच्या निषेधाच्या ठरावाची मागणी जेव्हा दरेकर आणि लाड यांनी केली तेव्हा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्याला आक्षेप घेतला. हा आक्षेप स्वाभाविक सुद्धा होता, कारण महाविकास आघाडीचे जे 3 घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस, उबाटा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट. उबाटा शिवसेनेने राहुल गांधी यांना आपला सर्वोच्च नेता कधीच मानलेला आहे, त्याच्यामुळे अंबादास दानवे यांचा आक्षेप स्वाभाविक होता. अंबादास दानवे म्हणाले की संसदेमध्ये जे काही घडलं त्याचा या सदनाशी काही संबंध आहे का? राहुल गांधी जर कायम हिंदू समाजाच्या विरोधात विधानं करत असतील, हिंदू समाजाची बदनामी करत असतील, हिंदू समाज हिंसक आहे अशा प्रकारचं भयंकर आणि आक्षेपार्ह विधान करत असतील, तर देशभरातल्या हिंदूंनी त्याचा निषेध करण्याची गरज आहे. खरं तर जगभरात हिंदू जिथे जिथे आहे तिथे तिथे राहून त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा आणि काँग्रेस पक्षाचा धिक्कार केला पाहिजे. त्याच्यामुळे विधिमंडळात जर राहुल गांधी यांच्या विधानावर आक्षेप घेतला जातो, त्या विधानाचा निषेध केला जातो, राहुल गांधी यांचा निषेध केला जातो, तर त्याच्यामध्ये खरं तर अंबादास दानवे यांनी आक्षेप घेण्यासारखं काहीच नव्हतं. आणि त्यात अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली आणि ती शिवीगाळ केल्यानंतर ते असं म्हणतात की बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा असतो हे मी दाखवून दिलं. दानवेंचा आक्षेप असा होता की मी सभापतींशी बोलत होतो, माझं म्हणणं मी सभापतींना सांगत होतो, प्रसाद लाड यांनी मध्ये बोलण्याचं काहीच कारण नव्हतं, त्यामुळे मी त्यांना शिवीगाळ केली अशा प्रकारे दानवे म्हणाले. या शिवीगाळीबद्दल आपण माफी मागणार नाही असंही त्यांनी सांगून टाकलं. म्हणजे दानवे यांनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. प्रसाद लाड यांच्याबद्दल ते म्हणाले की प्रसाद लाड हे 10 पक्ष फिरून आलेले आहेत, ते मला हिंदुत्व काय शिकवणार, प्रसाद लाड हे त्यांच्या पक्षात राहून पैसे जमवण्याचं काम करतात असंही दानवे म्हणाले. दानवेंनी प्रसाद लाड यांच्यावर जे आक्षेप घेतले त्यातला एक आक्षेप फक्त टिकणार आहे की दानवे सभापतींशी बोलत असताना प्रसाद लाड थेट त्यांच्याशी का बोलत होते, परंतु त्यांनी बाकी जी विधानं केली ती विधानं म्हणजे निव्वळ बकवास आहे. प्रसाद लाड यांनी जर राहुल गांधी यांचा निषेध करणारा ठरावाची मागणी केली तर दानवे यांनी या ठरावाला आपला पाठिंबा आहे किंवा पाठिंबा नाही ही बाब स्पष्ट केली पाहिजे होती. परंतु राहुल गांधी यांचा निषेध करण्याची हिंमत जिथे उबाटा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही आहे, तिथे दानवे राहुल गांधी यांचा निषेध काय करणार? ज्या सभागृहामध्ये दानवे विरोधी पक्ष नेते आहेत त्या सभागृहामध्ये राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव मांडला जातो आणि दानवे त्याच्यावर आक्षेप घेत नाही, याबद्दल आपली कान उघडणी होऊ शकते. पक्षप्रमुख आपल्याला फैलावर घेऊ शकतात. हे माहीत असल्यामुळे दानवे तिथे तोंड घालायला गेले आणि दानवेंनी या ठरावाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिक कसा असतो त्याचा अवतार आपण प्रसाद लाड यांना दाखवला असं दानवे अभिमानाने सांगतात. परंतु शिवसैनिक हा हिंदुत्ववादी सुद्धा असतो. बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते होते, ते हिंदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते होते म्हणून शिवसैनिक सुद्धा कडवट हिंदुत्ववादी होता. ते कडवट हिंदुत्व आता उबाटा शिवसेनेच्या शिवसैनिकांमध्ये उरलाय का याचा खुलासा खरं तर अंबादास दानवे यांनी केला पाहिजे होता. ती काँग्रेस जी ओसामा बिन लादेनला ओसामाजी म्हणते, ती काँग्रेस जी बाटला हाऊसच्या एन्काउंटर नंतर रडारड करते, ती काँग्रेस जी अफजल गुरुचं समर्थन करते, ती काँग्रेस जी झाकीर नाईकच्या गळ्यामध्ये गळे घालते, त्या काँग्रेसचं समर्थन आज उबाटा शिवसेना करते आणि त्या काँग्रेसच्या नेत्याच्या समर्थनार्थ अंबादास दानवे उभे राहत आहेत. तो नेता जो संसदेमध्ये हिंदू समाजाचा अपमान करतो, हिंदू समाजाची बदनामी करतो, हिंदू समाजाला हिंसा फैलवणारा म्हणतो. उबाटा शिवसेनेचे नेते, उबाटा शिवसेनेचे शिवसैनिक हल्ली त्यांची मर्दानगी हिंदूंनाच दाखवतात. अजान स्पर्धा भरवणारे हे लोक हिंदूंच्या अस्मितेला सुद्धा विसरलेले आहेत. जेव्हा काँग्रेसवाले स्वातंत्र्यवीर सावरकरांना झोडत होते, त्यांची बदनामी करत होते, त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करत होते, तेव्हा सुद्धा हे मुग गिळून बसलेले.
एखाद दुसरं वाक्य संजय राऊत बोलायचे, बाकी उबाटा शिवसेनेचे शिवसैनिक अत्यंत थंडगार बसले होते. हे तेच शिवसैनिक आहेत जे बाळासाहेबांच्या काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात अनुद्गार काढणाऱ्या मणिशंकर अय्यरला ठसन देत होते. मणिशंकर अय्यर मुंबईमध्ये त्या काळामध्ये पाऊल ठेवू शकत नव्हता, कारण हे कडवे शिवसैनिक होते. आता त्या शिवसैनिकांनी बहुधा हिंदुत्वाचा त्याग केलेला आहे आणि त्याच्यामुळे हिंदूंचा अपमान सुद्धा त्यांना अस्वस्थ करत नाही, हिंदूंचा अपमान सुद्धा त्यांना भडकवत नाही. हिंदूंच्या अपमानानंतर सुद्धा हे त्या अपमानकर्त्याचा निषेध करणाऱ्याच्या उरावर जाऊन बसतात आणि त्याला शिवीगाळ करतात. विधान परिषदेमध्ये राडा झाल्यामुळे सभापतींनी आजच्या दिवसाचं काम स्थगित केलं. दानवेंनी आजचा दिवस तर मारून घेतला, परंतु उद्याचं काय? उद्या कदाचित सामनामध्ये राहुल गांधी यांचं समर्थन करणारा एक जबरदस्त अग्रलेख संजय राऊत लिहितील आणि त्याच्यामध्ये हिंदू समाज हिंसा पसरवतो हे राहुल गांधींचं विधान कसं बरोबर होतं याचं सुद्धा समर्थन करतील. हे उबाटा शिवसेनेचं नवं हिंदुत्व आहे. हे उबाटा शिवसेनेचे नवे शिवसैनिक आहेत जे हिंदूंना चेपतात आणि हिंदूंना शिव्या घालणाऱ्यांची तळी उचलतात. या देशामध्ये हिंदू समाज बहुसंख्याक आहे. 78% इतकी संख्या हिंदू समाजाची आहे. त्या देशामध्ये काँग्रेस पक्षाचा सर्वोच्च नेता, लोकसभेचा विरोधी पक्ष नेता लोकसभेमध्ये उभा राहून हिंदू समाजाची बदनामी करतो, अशा प्रकारचं विधान करतो की हिंदू समाज हा देशामध्ये हिंसा पसरवतोय आणि या विधानाचा कुठेही निषेध होत नाही. आणि त्याचं कारण स्पष्ट आहे. हिंदू समाज जरी या देशाचा बहुसंख्याक समाज असला तरी तो जातीपातीमध्ये विभागला गेलेला आहे, प्रांतांमध्ये विभागला गेलेला आहे, तो भाषिक आधारावर विभागला गेलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाज जो फक्त 14 ते 15% आहे, तो एकगठ्ठा उभा राहतो. एखाद्या निवडणुकीमध्ये एका पक्षाच्या पारड्यामध्ये मतदान करतो, आपली ताकद दाखवतो. काँग्रेस आज फक्त मुस्लिमांची तळी उचलत नाही आहे. काँग्रेस पक्ष आज हिंदूंची बदनामी करतोय, हिंदू समाजाला खच्ची करण्याचं काम करतोय. काँग्रेसचे दिवंगत नेते यांनी काँग्रेसच्या सततच्या पराभवाची मीमांसा केली होती आणि काँग्रेस पक्षाला असं सुचवलं होतं, एक अहवाल दिला होता की काँग्रेस पक्ष हा हिंदू विरोधी असल्याची भावना या देशाच्या बहुसंख्य समाजाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या जागा सातत्याने कमी होत आहेत. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारचा अहवाल दिल्यानंतर सुद्धा काँग्रेसने आपली हिंदू विरोधाची मानसिकता सोडली नाही, मुस्लिम धार्जिणी भूमिका सोडली नाही. कारण एकगठ्ठा मतांचा मोह सगळ्यांनाच पडतो. भाजपला सोडून सगळ्या पक्षांना आज या मतांचा मोह आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष या एकगठ्ठा मतांच्या मोहामध्ये सातत्याने मुस्लिमांची तळी उचलतो आणि हिंदूंचा विरोध करतो. कारण फक्त मुस्लिमांची तळी उचलून मुस्लिम मतदारांचे समाधान होत नाही. हिंदूंच्या विरोधात जो पक्ष बोलतो त्या पक्षाच्या बाजूने मुस्लिम मतदार झुकलेले दिसतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हेच चित्र दिसलं. हिंदूंच्या बाजूने बोलणारा पक्ष कोणता? भाजप. भाजपच्या विरोधात बोलणारा नेता कोणता? उद्धव ठाकरे. म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुस्लिम मतदारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भरभरून मतं दिली. आणि जसा काँग्रेसला मुस्लिम मतांचा मोह पडलेला आहे तसाच मोह उबाटा शिवसेनेच्या नेत्यांना सुद्धा पडलेला आहे. आणि त्याच्यामुळे अंबादास दानवे यांच्यासारखे नेते राहुल गांधी यांच्या हिंदू विरोधी भूमिकेचा विरोध करायला धजावत नाहीत. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय, परंतु आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. राहुल गांधी यांच्या विधानाबद्दल आपल्याला काय वाटतं? अंबादास दानवे यांनी राहुल गांधी यांचा निषेधाचा ठराव रोखला त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.